लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नदी दुथडी भरून वाहू लागल्यात। गंगापूर धरणातून सुमारे 3000 क्युसेस तर दारणा धरणातून 15000 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी पात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पुन्हा पाण्याखाली गेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला कमरेखालीपर्यंत पाणी लागलंय। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25921 क्युसेस वेगानं जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग सुरू असून नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसाचा मोठा फायदा मराठवाड्याला होणार आहे। गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। गोदावरी आणि दारणा नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। गंगापूर आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या भागात पाणी पातळी झपाट्यानं वाढते। याचा परिणाम नाशिकच्या धार्मिक स्थळांवरही झालाय। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंतही पाणी पोहोचलेलं आहे। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये जायकवाडीकडे पाणी सोडण्यात येत असून या पावसाचा फायदा मराठवाड्यातील जलसाठ्यासाठी होणार आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय, तर सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं प्रशासन हाय अलर्टवर असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।